गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद. श्रीमद भागवत महात्म्य. देवर्षी नारद आणि भक्ती यांचा संवाद. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सच्चित आणि आनंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण जे या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय तसेच आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक या तिन्ही तापांचे निर्मूलन करणारे आहेत, त्यांना मी अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार करतो. अत्यंत विरक्त आणि सर्वभूत हृदय स्वरूप श्री शुकदेव मुनींना मी नमस्कार करतो. एकदा समस्त ऋषीगण नैमिषारण्यात जमले असताना शौनक मुनींनी महामती सुत महाराजांना अति नम्र भावाने नमस्कार करून विचारले, हे महामुने, कलियुगातील मानवांना ज्ञान, भक्ती आणि वैराग्य तसेच महान विवेकाची वृद्धी होईल असा उपाय सांगावा. आम्हास असा एखादा शाश्वत मार्ग सांगण्याची कृपा करावी, ज्याच्या योगाने श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. सुत महाराज म्हणाले, हे शौनक मुने, तुमच्या मनात भगवंताबद्दल अत्यंतिक प्रेम आहे, म्हणून तुम्हाला मी असे साधन सांगतो ज्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णांची महत्कृपा प्राप्त होईल. महर्षी व्यास पुत्र श्री शुकदेव यांनी कलियुगाच्या जनतेच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत शास्त्राचे प्रवचन केले होते. मनाच्या शुद्धीसाठी यासारखे सुलभ अन्य साधन नाही. सुत महामुनी पुढे सांगू लागले, ज्यावेळी शुकदेव परीक्षिताला ही कथा सांगण्यास सभेमध्ये विराजमान झाले, त्यावेळी देवतागण एक अमृत कलश घेऊन सभेमध्ये आले. ते शुकदेवांना नमस्कार करून म्हणाले, हे महामुने, आपण हा अमृताचा कलश घ्या आणि आम्हास भागवत कथा सांगा. अशा प्रकारे अमृतपान करून परीक्षित अमर होईल आणि आम्ही श्रीमद भागवत कथारूप अमृताचे पान करू. शुकदेव मनोमन हसले आणि म्हणाले, या विश्वामध्ये कोठे काच आणि कोठे बहुमूल्य मणी, कोठे सुधा आणि कोठे कथा. तुम्हाला भागवत कथा रसपान करण्याचा अधिकार नाही, कारण यासाठी लागणारी भक्ती तुम्हामध्ये नाही. तुम्ही आलेल्या मार्गाने निघून जा. अशा प्रकारे ही भागवत कथा देवांना सुद्धा दुर्लभ आहे. पूर्वकाळी श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने राजा परीक्षिताची मुक्ती झालेली पाहून प्रत्यक्ष ब्रह्मदेवांना सुद्धा आश्चर्य वाटले होते. त्यांनी सत्यलोकात एक तराजू बांधून मुक्तीच्या सर्व साधनांना तोलले. अन्य सर्व साधने वजनात हलकी सिद्ध झाली. सुत महाराज पुढे सांगू लागले, देवर्षी नारदांनी ही कथा प्रथम ब्रह्माजींकडून ऐकली होती, परंतु सविस्तर कथानक सप्ताह विधीपूर्वक श्रवण करण्याची पद्धती महर्षी सनकादिकांनी सांगितली होती. शौनकांनी प्रश्न केला, देवर्षी नारद आणि सनकादिकांची भेट कुठे झाली? त्यांना ही कथा ऐकण्यात प्रीती कशी उत्पन्न झाली? सुतमुनी सांगू लागले, एकदा विशालपुरीमध्ये समस्त संत, ऋषी, मुनींचा मेळावा जमला होता. तेथे देवर्षी सुद्धा गेले होते. तेथे सनकादिकांनी नारदांकडे पाहून विचारले, देवर्षी, तुम्ही नेहमी हसतमुख असता, आज म्लान का दिसत आहात? नारद म्हणाले, पृथ्वीलोक उत्तम समजून मी पृथ्वीवर गेलो होतो. तेथील पुष्कर, प्रयाग, काशी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंग आणि सेतुबंध अशा अनेक क्षेत्री गेलो, परंतु मनाला आनंदित करणारी शांती कोठेच मिळाली नाही. यावेळी अधर्माचा सहाय्यक कलियुगाने समस्त पृथ्वीला घेरा घातलेला आहे. येथे सत्य, तप, अंतर्बाह्य पवित्रता, दया, दान इत्यादी काहीच उरलेले नाही. लोक केवळ आपले पोट कसे भरेल याच्याच चिंतेत आहेत. अशा परिस्थितीचे अवलोकन करीत मी विचरण करीत यमुनेच्या तटावर आलो. येथे भगवान श्रीकृष्णांच्या असंख्य लीला झाल्या होत्या. त्या स्थळी मला एक महत् आश्चर्य दिसले. एक युवती अत्यंत खिन्न अवस्थेत बसली होती. तिच्या शेजारी दोन वृद्ध पुरुष अचेतन अवस्थेत पडून जोरजोरात श्वास घेत होते. ती युवती त्या दोन वृद्धांना उठविण्याचा प्रयत्न करीत होती. तिच्या आजूबाजूस अनेक स्त्रिया तिला वारा घालीत होत्या आणि समजावित होत्या. मी कुतूहलाने तेथे गेलो. मला पाहताच ती युवती उठून उभी राहिली आणि म्हणाली, हे महात्मन, थोडे थांबा. मी
माझी चिंता दूर करा. आपले दर्शन समस्त पापांना दूर करणारे आहे. मी तिला विचारले, हे देवी, तू कोण आहेस आणि हे वृद्ध पुरुष कोण आहेत? तेव्हा ती युवती म्हणाली, हे मुनिवर, माझे नाव भक्ती आहे आणि हे दोन वृद्ध पुरुष माझे पुत्र ज्ञान आणि वैराग्य आहेत. या सेवा करणाऱ्या स्त्रिया गंगा, यमुना, गोदावरी आदी पवित्र नद्या आहेत. यांच्या सेवेने सुद्धा मला सुख शांतीचा लाभ होत नाही. भक्ती पुढे म्हणाली, माझा जन्म द्रविड देशात झाला. कर्नाटकात मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मी सन्मानित झाले. गुजरात प्रांतात मात्र मी वृद्ध झाले. परंतु आश्चर्य असे की येथे वृंदावनात येताच मला पुन्हा तारुण्य प्राप्त झाले आहे. माझे पुत्र ज्ञान आणि वैराग्य मात्र अशा असहाय्य अवस्थेत आहेत. याचेच मला अतिशय दुःख वाटते आहे. आपण त्रिकाळ ज्ञानी आहात. यांना जागे करून पुन्हा पूर्व अवस्थेत आणण्याची कृपा करा. देवर्षी नारद म्हणाले, हे देवी, भगवान श्रीकृष्णाच्या कृपाप्रसादाने हे दोघे पूर्वीसारखे होतील. ते त्या दोन वृद्धांजवळ गेले आणि त्यांना हलवून जागे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या कानात वेदांचे मंत्र म्हटले, गीतेचे श्लोक म्हटले, परंतु ते जागे झाले नाहीत. नारदांच्या प्रयत्नांना यश आले नाही. याच वेळी आकाशवाणी झाली, हे देवर्षी, तुम्ही दुःखी होऊ नका. तुमचे प्रयत्न सफल होतील, परंतु त्यासाठी तुम्हाला सत्कर्म करावे लागेल. या सत्कर्माचे अनुष्ठान करताच हे ज्ञान आणि वैराग्य आपली वृद्धावस्था त्यागून नवयुवक होतील. देवर्षींना आकाशवाणीने कोणते सत्कर्म, कोणती साधना केली असता ते वृद्ध पूर्वीसारखे होतील हे ते काही सांगितले नाही. याचा शोध करण्यासाठी ते भक्ती आणि तिच्या दोन पुत्रांना तेथे सोडून निघून गेले. ते अनेक साधू संतांना भेटले, परंतु त्यांचे समाधान कोणीच करू शकले नाही. शेवटी ते बद्रीवनात आले. येथे त्यांची कोटी सूर्य समान तेजस्वी अशा सनकादिक मुनींची भेट झाली. देवर्षींनी सनकादिकांना भक्ती आणि तिच्या दोन वृद्ध पुत्रांची कहाणी सविस्तर सांगितली. तसेच आकाशवाणीचा संदेश सुद्धा सांगितला. सनकादिक म्हणाले, देवर्षी, तुम्ही मुळीच चिंता करू नका. आम्हास उपाय माहीत आहे. ज्ञान यज्ञासच पंडितांनी सत्कर्म असे म्हटले आहे. आपण श्रीमद भागवत पारायणाचे ज्ञानयज्ञ करूया. याचे गायन शुकमुनीने केले होते. या ज्ञानयज्ञाने ज्ञान आणि वैराग्याची सर्व दुःखे नष्ट होतील. देवर्षी म्हणाले, हे मुनी, मी त्या दोन वृद्धांच्या कानात वेद मंत्र, गीतापाठ आदींचे पठण केले, परंतु काहीच उपाय झाला नाही. आता या भागवताच्या कथनाने काय उपयोग होईल? सनकादिक म्हणाले, श्रीमद भागवताची कथा वेद आणि उपनिषदांचे सारापासून बनली आहे. महर्षी व्यासांनी यांची रचना भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याची स्थापना करण्यासाठीच केली आहे. पूर्व काळात एकदा महर्षी व्यास अत्यंत उद्विग्न स्थितीमध्ये बसले असताना आपणच त्यांना भागवताचा उपदेश 4 श्लोकात केला होता. त्याचा विस्तार त्यांनी 18,000 श्लोकात करून या दिव्य भागवत ग्रंथांची रचना केली आहे. सनकादिकांच्या सांगण्याप्रमाणे हरिद्वार जवळील आनंद घाटावरील अतिरम्य स्थानी भागवत कथा ज्ञानयज्ञ प्रारंभ झाला. सनकादिक कथेचे वक्ते होते. त्यावेळी एक महत् आश्चर्य घडले. कथा प्रारंभ होऊन थोडा वेळ होताच तेथे तारुण्य अवस्था प्राप्त केलेल्या आपल्या 2 पुत्रांना घेऊन विशुद्ध प्रेमरूपा भक्ती श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव हे भजन अत्यंत मधुर स्वरात गात तेथे आली. तिने अति नम्र भावाने देवर्षी नारद आणि सनकादिक ऋषींना प्रणाम केला आणि म्हणाली, हे ऋषीवर, कलियुगाच्या प्रभावाने मी नष्टप्राय झाले होते, परंतु आपल्या कथामृताने मला येथे ओढून आणले आहे. आता आपण सांगा, मी कोठे राहू? सनकादिक म्हणाले, हे भक्ती देवी, तू भक्तांना भगवंतांचे स्वरूप प्रदान करणारी आहेस. यासाठी तू नित्य निरंतर विष्णू भक्तांच्या अंतरंगात निवास कर. या ठिकाणी तुला कलियुगाची दृष्टी सुद्धा पडू शकणार नाही. ही आज्ञा शिरसावंद्य मानून भक्तीने विष्णू भक्तांच्या अंतरंगात प्रवेश केला.
सुतमुनी पुढे सांगू लागले, हे मुनिवरांनो, त्यावेळी भागवत कथा ऐकण्यास जमलेल्या समस्त भक्तांच्या चित्तामध्ये अलौकिक भक्तीचा प्रादुर्भाव झालेला होता. ते पाहून भगवान श्री नारायण आपले धाम सोडून तेथे आले. प्रभूंचे आगमन होताच चारी बाजूनी जय जयकाराचा ध्वनी आसमंतात घुमू लागला. वारंवार शंख ध्वनी आणि पुष्पवृष्टी होऊ लागली. सनकादिकांनी भगवंतांना अत्यंत नम्रभावाने प्रणाम केला आणि कथाकथनास प्रारंभ केला. ते म्हणाले, या सप्ताह यज्ञाच्या श्रवणाने पापी, दुराचारी, कुटील, क्रोधाग्नीने जळणारे, कामपरायण हे सर्वच पवित्र होतात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.